नमस्कार मंडळी, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी काही मोदक उकड काढून झालेले आहे आणि बाकीचे मोदक जे आहेत ते मी उकड काढायला ठेवलेले आहेत। तर आपल्याकडे मोदकांची एक ऑर्डर आहे, त्याचबरोबर लाडूंची पण ऑर्डर आहे। तर त्याचीच माहिती किंवा तेच दाखवण्यासाठी मी आज हा छोटासा एक व्हिडिओ बनवला आहे। तर हे बघा, इथे मोदक इथे पॅक करून झालेले आहेत। तर इथे मोदकांचं पॅकिंग झालेलं आहे। आता मोदक हे नगावर मी देते, ते किलोवर मी देत नाही। त्यामुळे इथे बघा, आता इथे 8 मोदक एका डब्यामध्ये राहिलेले आहेत। आता 11 मोदकांची ऑर्डर आहे। तर बाकीचे मोदक आणि एक करंजी असं मी दुसऱ्या डब्यामध्ये पॅक करणार आहे। ते आता वाफवायला ठेवलेत मी, उकड काढून झाल्यानंतर ते पण मी अशाच पद्धतीने पॅकिंग करणार आहे। तर हे आपलं मोदकांचं पॅकिंग झालेलं आहे करून। आता या डब्याला फक्त वरती एक स्टिकर लावायचं आहे। तर आता लाडूंचं पॅकिंग मी तुम्हाला दाखवते। तर लाडू आपले वजन करून दिले जातात। तर हे बघा, इथे मी आता वजन करून दाखवते तुम्हाला। बेसनच्या लाडूंची ऑर्डर आहे। ऑर्डर बघा, लहान असू द्या किंवा मोठी असू द्या, ऑर्डर ही ऑर्डर असते। तर आता बेसनच्या लाडूंचं मी तुम्हाला दाखवते पॅकिंग। हे बघा, तर हे वजन करून झालेले आहेत। आता मी तुम्हाला हे लाडू आतून दाखवते। हे बघा, शुद्ध तुपातले आपले लाडू असतात आणि हे लाडू निव्वळ बेसनचे आहेत। ह्याच्यामध्ये मी रवा बिलकुल वापरलेला नाही, फक्त बेसनाचे हे लाडू आहेत, शुद्ध तुपातले। आता या डब्याला पण वरून एक मी स्टिकर लावणार आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी हे बघा, दुसरा एक डब्बा भरलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आहेत मेथीचे लाडू, तर तेही वजन करून झालेले आहेत। हे बघा, तर आता वजन करून झालेले आहेत। आता मी वरती स्टिकर आधी लावून घेणार आहे आणि मग आतून पुन्हा पॅकिंग करणार आहे। तर स्टिकर लावून झाल्यानंतर मी तुम्हाला टिफिन दाखवते, डब्बा दाखवते। बघा, लाडू आपले पॅकिंग करून झालेत। वर आपल्या रायगड कट्टाचं एक स्टिकर लावलेला आहे। मी कोणते कोणते प्रोडक्ट्स बनवते ते त्याच्यावरती मेन्शन केलेलं आहे। तर आता ह्या बाकीच्या पण टिफिन्सला मी वरती असं स्टिकर लावणार आहे। तर या पद्धतीने मी घरगुती फूड ऑर्डर्स घेत असते। ही एक छोटीशी मोमेंट तुमच्यासोबत छोट्याशा या व्हिडिओमध्ये शेअर केली। तर आत्ता लवकरच दिवाळी येणार आहे आणि दिवाळीच्या पण आपल्याकडे ऑर्डर्स येणार आहेत। तुम्हाला जर असे घरगुती चवीचे पदार्थ हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता। त्यासाठीचा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर आता बाकीच्या डब्यांना पण मी असे स्टिकर लावून घेते। तर चला, कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी मोमेंट कमेंट करून सांगायला विसरू नका। चला, भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, मस्त खा आणि स्वस्थ रहा।